अखेर चिंगीचं लग्न झालं अंशुमनसोबत. हो हो, चिंगीचं लग्न अंशुमनसोबत. आश्चर्य वाटलं ना? पण हे घडलं कसं? नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर स्वानंदी चिंगीला शोधायला बाहेर पडते. अर्पिताने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. चिंगी जात असते. आता स्वानंदी इकडे तिकडे बघते आणि तिला चिंगी दिसते. ती मोठ्याने आवाज देते, चिंगी. चिंगी मागे बघत म्हणते, वहिनी, आणि जायला लागते. स्वानंदी पळत जाते. हात ओढत म्हणते, चिंगी थांब. हे बघ, तुला इथून घरी घेऊन गेल्याशिवाय मी काही जात नसते. चिंगी म्हणते, वहिनी खरंच नको. तुम्ही जर मला घरी घेऊन गेलात ना तर तुम्हाला मल्लिका मॅडम त्रास देतील. स्वानंदी म्हणते, असं काही होणार नाही. तू चल बरं घरी. आणि मला एक सांग, मुळात तू घराबाहेर पडलीस का? आणि जाताना तुला मला सांगावंसं नाही वाटलं? मला सोड, आजींना सांगायचं, राजवाड्यांना सांगायचं. सांग बरं, तू घराबाहेर का पडली? आता चिंगी एकदम म्हणते, मल्लिका मॅडम. नंतर म्हणते, नाही नाही नाही, मला आईची खूप आठवण आली म्हणून घरी चालले होते. पण स्वानंदी खूप हुशार असते आणि म्हणते, चिंगी मल्लिका मॅडमचं काय? ती म्हणते, काहीच नाही मॅडम. ती म्हणते, चिंगी आता खरं खरं बोल. आणि तू घराबाहेर पडली कधी? कुणालाच दिसली नाही. मी सगळ्यांना विचारलं. चिंगी म्हणते, मी मागच्या दाराने आले. ती म्हणते, मागच्या दाराने का बरं? चिंगी आता माझ्याशी खरं बोलायचा, अजिबात खोटं बोलायचं नाही. ती म्हणते, माझ्याकडे मल्लिका मॅडम आल्या होत्या आणि मला म्हणल्या आत्ताच्या आत्ता निघायचं. वहिनी, मी त्यांना बोललेही वहिनी काय म्हणतील. तेव्हा त्या म्हणाल्या, त्या म्हातारीचं आणि त्या स्वानंदीचं मला काहीच सांगायचं नाही. ह्या घरामध्ये मी जे ठरवतं तेच होतं. आत्ताच्या आत्ता गाशा गुंडाळायचा आणि मागच्या दाराने निघायचं. स्वानंदी डोक्याला हात लावत म्हणते, अरे देवा, काय करायचं यांचं? बरं चिंगी, तू चल पहिले घरी. ती नको ना वहिनी. पण स्वानंदी काही ऐकत नाही आणि तिला घरी घेऊन जाते. आता चिंगीला दारात बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. मल्लिका तिच्याकडे रागाने बघायला लागते. चिंगी खाली बघून घेते. मल्लिका स्वानंदीला म्हणते, माझ्या मुलाच्या हळदीची वाट लावायची होती ना तुला? स्वानंदी म्हणते, बस हा काकू आता. उत्तम, छान पार पडली हळद. आणि मुळात मला हे पण माहिती आहे, तुम्ही तिला धमकी देऊन बाहेर पाठवलं घरातून. आता मात्र मल्लिका, अर्पिता आणि अंशुमन चांगलेच हादरतात. समर आणि आजीला नक्की काय चाललं हे काय कळत नाही. स्वानंदी म्हणते, ती एकटी नाही आहे, मी तिच्या पाठीशी आहे. आणि आता चिंगी इथून कुठेही जाणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. अर्पिता म्हणते, हिला काय पडलंय चिंगीचं? दादा, तू तरी काहीतरी बोल. आपल्या घरामध्ये निर्णय घेणारी ही कोण आहे? आजी म्हणते, अर्पिता ह्या घरची ती मोठी सून आहे. अर्पिता म्हणते, असेल, मला नाही फरक पडत. पण याचा अर्थ असा नाही तिने आमच्यामध्ये लक्ष घालायचं, आमच्या डोकं घालायचं. तुम्ही दिले असतील तिला अधिकार, पण आम्ही नाही दिले. आणि या घरामध्ये कुठला नोकर राहणार, कुठला जाणार, हे फक्त मॉम ठरवणार. आणि मॉमने ठरवलं चिंगी ह्या घरात राहणार नाही. स्वानंदी म्हणते, चिंगी ह्याच घरात राहणार. आजी म्हणते, अर्पिता स्वानंदी बरोबर बोलते. ह्या घरातील मोठी सून म्हणून तिला प्रत्येक अधिकार आहे. ह्या घरात कोण राहणार, कोण नाही. आणि काय गं, आमच्या घरातले निर्णय तू का घेतेस? जा ना तुझ्या सासरी, तिथे निर्णय घे. अर्पिता म्हणते, आजी तू राहून राहून माझ्या सासरवर का येतेस? समोर म्हणते, हे बघा, तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा. आता तर शांत होतात, पण मोठं वादळ मात्र पुढे येतं. अंशुमनची लग्नाची भन्नाट तयारी होते. त्यावेळेस चिंगीला सारख्या उलट्या होत असतात. चिंगी विचार करते, हे काय होतंय मला? आता तिला थोडा संशय येतो आणि ती हॉस्पिटलमध्ये जाते. आणि जे घडायचं नेमकी तेच घडतं. चिंगी प्रेग्नंट असते. आता नेहमीप्रमाणे स्वानंदी येते आणि चिंगीला शोधत असते. पण काही केल्या चिंगी काही दिसत नाही. स्वानंदी तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, इथे पण चिंगी नाही. ती आता शोधण्यासाठी बाहेर पडते तर चिंगी दिसते. तिच्या हातात एक फाईल असते. स्वानंदी म्हणते, चिंगी तू पुन्हा का घराबाहेर पडलीस? आणि हे काय आहे? कुठे गेली होतीस? आणि हे काय, तुला काही होतंय का? त्रास होतो का? तू हॉस्पिटलमध्ये गेली होती? बोलता बोलता फाईल बघते आणि एकदम किंचाळते. चिंगी प्रेग्नंट आहे? ती आता चिंगीला पकडते. हिंदळत म्हणते, अगं मुली, तू काय केलंस? तुला कळतंय का? चिंगी म्हणते, वहिनी आता मी काय करू? स्वानंदी डोक्याला हात लावते. विचार करत म्हणते, आपण तुझं लग्न लावून देऊया. चिंगी म्हणते, त्यांचं आज लग्न होतं आहे, ते आता माझ्याशी कसं लग्न करणार? पण स्वानंदी चिंगीला घेऊन घरी जाते. त्यावेळेस नेमकी हार घालत असतात. स्वानंदी मोठ्याने ओरडते, थांबा, हे लग्न नाही होऊ शकत. मल्लिका म्हणते, स्वानंदी अगं हे काय करतेस? अगं तुला कळतंय का तू काय करतेस ते? तू या घरची मोठी सून आहे, ह्या घराची लाज घालवतेस. स्वानंदी म्हणते, ह्या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय. समोरून तू, स्वानंदी मॅडम काय झालं? तुम्ही लग्न का थांबवताय? स्वानंदी म्हणते, सॉरी राजवाडे, पण हे लग्न नाही होऊ शकत. मल्लिका म्हणते, लग्न होऊ शकत नाही म्हणजे का नाही होऊ शकत?
अर्पिता म्हणते, आणि हे सांगणारी तू कोण? मल्लिका म्हणते, काही झालं तरी हे लग्न होणार. स्वानंदी म्हणते, नाही होणार. नाही म्हणजे लग्न होणार, पण ह्या मुलीशी नाही, चिंगीशी. हे ऐकून तर सगळ्यांचे होशच उडतात. असंच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.